नमस्कार. सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत. कनेरसर तालुका खेड जिल्हा पुणे येथे भारताचे सरन्यायाधीश दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी आले होते आणि कनेरसर येथे ग्रामस्थांनी भव्य स्वागताची तयारी केली होती. पण ग्रामस्थांच्या हातातून कार्यक्रम काढून यमाई देवस्थान ट्रस्ट प्रशासक कमिटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती पवारसाहेब व पोलीस निरीक्षक मोरेसाहेब यांनी स्वतः राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी चंद्रचूड परिवारातील अनंत चंद्रचूडना हाताशी धरले आणि प्रोटोकॉल ऑफिसर महेश पाटणकर यांचे कान भरून त्या ठिकाणी जव्हार दौंडकर याला व्यासपीठावर वावरण्याची पूर्ण मुक्त संचार करण्याची संधी दिली. आणि ज्यावेळेस चंद्रचूड साहेब स्त्री शक्तीबद्दल भरभरून व्यासपीठावर बोलत होते त्यावेळी त्यांचे मागे उभा राहणारा हा जो जव्हार दौंडकर होता हा स्त्री अत्याचारावरील खटला प्रलंबित असलेला नराधम होता आणि हा संपूर्ण फोटो देशात गेला, व्हिडिओ देशात गेला आणि याच्यामुळं साहेबांची न भरून येणारी बदनामी झाली. सरन्यायाधीश पदाची इब्रत ह्या 5 जणांनी धुळीला मिळवली. आणि एवढंच नाही तर साहेबांनी ज्यावेळेस तिथे भाषण केलं आणि ते भाषण करत असताना साहेब अयोध्या प्रकरणाबद्दल बोलले आणि त्यांनी हे सांगितलं की मी देवापुढे तेव्हा बसलो होतो आणि त्या घटनापीठामध्ये 5 न्यायमूर्ती होते. न्यायमूर्ती बोबडे, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती चंद्रचूड. आणि असं असताना आज ज्युडिशियल सायन्समध्ये डॉक्टरेट घेतलेली हॉर्ड विद्यापीठातून हे चंद्रचूड साहेब असं का बोलले? ते सरन्यायाधीश आहेत आणि जर सरन्यायाधीश जर अंधश्रद्धा किंवा देवाबद्दल बोलत असेल तर न्यायालय कशासाठी? आणि एवढंच नाही तर 2 धर्मातील खटला असताना 5 वर्षापूर्वी त्याचा निकाल झालेला असताना आज हे बोलण्याची का गरज भासली? आणि माझा यावरून चंद्रचूड साहेबांना सवाल आहे की तुम्ही आता मग प्रत्येक निकालच तुम्ही देवापुढे बसून तयार केलेत का? आणि त्यामुळे मला असं वाटतं की साहेब आपण सर्व या दोन्ही बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. आणि जरी आपण राजीनामा नाही दिला तरी ती आपली बाब आहे, परंतु हे जे सर्व अधिकारी आहेत यांनी आपली इब्रत धुळीस मिळवलेली आहे, प्रोटोकॉल पायदळी तुडवलेला आहे आणि ग्रामस्थांचा नव्हे तर सर्व देशाचा अपमान केलेला आहे असं मी या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. अशोकराव टावरे. त्यावेळेस हा जव्हार विठ्ठल दौंडकर व्यासपीठावर गेला. तो व्यासपीठावर गेलाच नाही तर त्याने प्रास्ताविक केलं, साहेबांजवळ जायचा, प्रत्येक वेळी सत्कारात ज्याचं नाव पुकारलं जाईल त्याच्या शेजारी उभं राहायचं, ते ठीक होतं. परंतु ज्यावेळेस साहेब भाषणासाठी उभे राहिले आणि साहेब भाषणासाठी उभे राहिले असताना आज ते देशाचे सरन्यायाधीश आहेत, कोणत्या पक्षाचे नेते नाहीत, महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे आणि असं असताना ज्यावेळेस चंद्रचूड साहेब जे आहेत स्त्री शक्तीबद्दल भरभरून बोलत होते आणि त्यांच्या मागे हा जव्हार दौंडकर उभा होता. आज साहेबांची सिक्युरिटी तिथं होती, आज साहेबांना झेड सुरक्षा आहे आणि मग हा प्रोटोकॉल ऑफिसर आणि हे काय करत होते? मला या ठिकाणी मी जाहीर म्हणजे जबाबदारीने हे करतो, माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत, मी पुराव्यानिशी बोलतोय की आज भारताचा सरन्यायाधीश ज्यावेळेस तिथं व्यासपीठावर स्त्री शक्तीबद्दल बोलत होता आणि त्यांच्या शेजारी ही जी राहिली उभी व्यक्ती होती ना, त्यामुळे गुन्हा आहे आणि तो गुन्हा खेड कोर्टामध्ये 166/2022 प्रलंबित आहे. आणि मी कलम कोणती आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो. अनेक गंभीर म्हणजे हा विषय आहे की जर इतर ग्रामस्थांना सांगितलं जातं ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना जाता येणार नाही, ग्रामस्थांच्या हातातून तुम्ही कार्यक्रम काढून घेता आणि आज यमाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत ते खेडचे न्यायाधीश आहेत आणि त्यांना ही बाब लक्षात नाही आली. पोलिसांना त्या प्रशासक कमिटीतले जे 2 सदस्य आहेत न्यायमूर्ती पवार साहेब आणि पोलीस निरीक्षक खेड पोलीस स्टेशन मोरे साहेब हे रोज सकाळ संध्याकाळ बैठका घेऊन ग्रामस्थांना सूचना करत होते, पण प्रत्यक्षात त्यासाठी काय खर्च करायचा, त्यासाठी काय करायचं हे काहीच करत नव्हते. त्यामुळे आम्ही ग्रामस्थांनी बैठका घेऊन स्वागताचे फ्लेक्स लावले. ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे यमाई देवी मंदिराच्या शेजारी कुलस्वामिनी कार्यालय त्या ठिकाणी सुद्धा ग्रामस्थ मंडळीचे फ्लेक्स लावले, कमानी लावल्या आणि आम्हाला ग्रामस्थांना सांगितलं गेलं की तुम्हाला पास देण्यात येतील वगैरे. आणि मी स्वतः जे महेश पाटणकर साहेबच आहेत, साहेबांचे प्रोटोकॉल ऑफिसर म्हणजे सुप्रीम कोर्टचे रजिस्ट्रार आहेत, त्यांच्याशी संपर्कात होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही नियोजन करा आणि हंटर गाडी किंवा बैलगाडी ठेवून साहेबांची तुम्ही मिरवणूकही काढू शकता. आणि त्यामुळे आम्ही शालेय विद्यार्थ्यांना सूचना दिल्या, ढोल ताशा पथक वगैरे अशा सर्व सूचना दिल्या. आणि नंतर काही बाबीमध्ये आम्हाला अंधारात ठेवलं गेलं आणि एवढंही आम्ही सांगितलं की ज्या ग्रामस्थांवर काही गुन्हे असतील त्यांना जर तिथं व्यासपीठावर जाता येत नसेल तर काही हरकत नाही, ते बघून इतरांना पास द्या आणि संध्याकाळी देऊ, रात्री देऊ, उद्या सकाळी देऊ असं करून आम्हाला ग्रामस्थांना पास दिले नाही. आणि दुसऱ्या दिवशी चंद्रचूड साहेब ज्यावेळेस कनेरसरला 10:45 आले ते सर्वप्रथम त्यांच्या चंद्रचूड वाड्यावर गेले. तिथे ते 45 मिनिटं होते आणि तिथं कुणालाही पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ यांना कोणालाही प्रवेश नव्हता. आणि हे होत असताना तिथं चंद्रचूड वाड्यावरती तिथे एक नरसिंहाचे समाधीचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी यज्ञ अभिषेक वगैरे झाला आणि नंतर साहेब आले आणि ज्यावेळेस
मिरवणूक निघणार होती ती रद्द केली पोलिसांनी आणि नंतर आम्हाला सांगितलं की साहेब जे आहे यमाई मंदिराजवळ थोडंसं एक 100 फूट पदयात्रेने मिरवणुकीद्वारे जाणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी तालुका नव्हे तर जिल्ह्यातून मोठमोठे मान्यवर वकील वगैरे मोठमोठे ग्रामस्थ विविध संस्थांचे पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ 300-400च्या संख्येने उपस्थित राहिलो आणि ते उपस्थित राहिलो असताना तिथं जो आहे साहेबांचा ताफा थांबवण्यात आलाच नाही आणि साहेबांचा ताफा थांबवण्यात आला नाही आणि मग दर्शन झाल्यानंतर साहेब कार्यक्रमाला आले. मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की आम्ही ग्रामस्थांचे स्वागताचे फलक लावले होते, ज्या कमानी लावल्या होत्या. मी स्वतः वर्तमानपत्रातून 8 ते 10 बातम्या दिल्या, चॅनेलला बातम्या दिल्या आणि पूर्वप्रसिद्धी चांगली असल्यामुळं त्या ठिकाणी उपस्थितांची संख्यासुद्धा 600 ते 700च्या आसपास होती आणि जर हे ग्रामस्थांनी केलं नसतं तर तिथं 200 लोकसुद्धा कार्यक्रमाला आले नसते. आणि हे आहेत आदिवासी ठाकर समाजाच्या आहेत आणि त्या ज्या आहेत यमाई देवी प्रशासक कमिटीच्या सदस्य होत्या, परंतु त्यांना कोणतंही विचारात घेतलं जात नव्हतं, फक्त मीटिंगपुरतं वापरून घेतलं जात होतं आणि त्यांच्याबाबत काही चुकीचं प्रतिज्ञापत्र बनवून सहधर्मादाय आयुक्तांना सादर केलं होतं. त्यामुळे त्यांनी 6 महिन्यापूर्वी स्वेच्छेने पदाचा राजीनामा दिला आणि तो रोष पत्करून त्यांना सुद्धा व्यासपीठावर जाण्याची संधी दिली नाही. एवढंच नाही तर ती महिला हातामध्ये ताट घेऊन औक्षण करण्यासाठी 1 तास उभी होती आणि साहेब ज्यावेळेस व्यासपीठावर निघाले तेव्हा त्या सरपंचांच्या हस्ते निदान औक्षण करण्याची जरी संधी द्यायला पाहिजे होती, परंतु ती दिली गेली नाही. आणि ज्यावेळेस हा जवाहर विठ्ठल दौंडकर व्यासपीठावर गेला, तो व्यासपीठावर गेलाच नाही तर त्याने प्रास्ताविक केलं साहेबांजवळ जायचा, प्रत्येक वेळी सत्कारात ज्याचं नाव पुकारलं जाईल त्याच्या शेजारी उभं राहायचा, ते ठीक होतं. परंतु ज्यावेळेस साहेब भाषणासाठी उभे राहिले आणि साहेब भाषणासाठी उभे राहिले असताना आज ते देशाचे सरन्यायाधीश आहेत, ते कोणत्या पक्षाचे नेते नाहीत, महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे आणि असं असताना ज्यावेळेस चंद्रचूड साहेब जे आहेत स्त्री शक्तीबद्दल भरभरून बोलत होते आणि त्यांच्या मागे हा जवाहर दौंडकर उभा होता. आज साहेबांची सिक्युरिटी तिथं होती, आज साहेबांना झेड सुरक्षा आहे आणि मग हा प्रोटोकॉल ऑफिसर आणि हे काय करत होते. मला या ठिकाणी मी जाहीर म्हणजे जबाबदारीने हे करतो, माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत, मी पुराव्यानिशी बोलतोय की आज भारताचा सरन्यायाधीश ज्यावेळेस तिथं व्यासपीठावर स्त्री शक्तीबद्दल बोलत होता आणि त्यांच्या शेजारी ही जी राहिलेली उभी व्यक्ती होती ना जवाहर दौंडकर नावाची, त्याच्यावर स्त्री अत्याचार प्रकरणी 10 कलमा अन्वये गुन्हा आहे आणि तो गुन्हा खेड कोर्टामध्ये 166/2022 प्रलंबित आहे. आणि मी कलमं कोणती आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो. अनेक गंभीर म्हणजे हा विषय आहे की जर इतर ग्रामस्थांना सांगितलं जातं ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांना जाता येणार नाही, ग्रामस्थांच्या हातातून तुम्ही कार्यक्रम काढून घेता आणि आज यमाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत ते खेडचे न्यायाधीश आहेत आणि त्यांना ही बाब लक्षात नाही आली, पोलीस निरीक्षकाला तपासता नाही आलं, कारण ते धुंदीमध्ये होते, ग्रामस्थांना महत्त्वच द्यायचं नाही आणि त्या धुंदीमध्ये त्यांनी खूप चुकीचं काम केले. पहा 324, 323, 504, 506, 427, 341, 354, 143, 147, 148 कलमान्वये गुन्हा असलेला हा जवाहर दौंडकर आहे. आणि मला या ठिकाणी सांगायचं की तो साहेबांचा फोटो साहेबांचा व्हिडिओ पूर्ण देशात गेलेला आहे आणि त्याच्यातून एक चुकीचा संदेश गेलेला आहे की साहेबांनी कनेरसरला येण्यापूर्वी एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला होता. साहेबांनी असं सांगितलं होतं की न्यायदेवतेची पट्टी काढलेली आहे आणि संविधान हातात घेतलेलं आहे न्यायदेवतेच्या हातात. मग न्यायदेवतेची पट्टी काढूनही तुम्हाला आरोपी दिसला नाही. आणि माझा दुसरा एक विषय या ठिकाणी कनेरसरमध्येच घडलेला आहे, तो विषय तो या ठिकाणी मी मुद्दामून सांगतोय. साहेबांनी तिथं भाषण करत असताना असं सांगितलं की अयोध्येच्या निकालापूर्वी मी देवासमोर बसलो होतो आणि देवाला विचारलं मार्ग दाखव. आता साहेब हे ज्युडिशियल सायन्समध्ये डॉक्टरेट मिळवलेली आहे त्यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे 1986 मध्ये. आज ते देशाचे सरन्यायाधीश आहेत आणि सरन्यायाधीश पदावरील व्यक्ती ठीक आहे बोलते, परंतु त्यांनी 5 वर्षानंतरच का बोलले. राम जन्मभूमीचा निकाल 2019ला लागलेला आहे, आज 5 वर्ष झालेली आहे. त्या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे होते, न्यायमूर्ती रंजन गोगोई होते, न्यायमूर्ती अशोक भूषण होते, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड होते आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर होते. मग आज 5 जणांचं एक खंडपीठ होतं आणि तुम्ही सांगताय की मी देवाला मार्ग सांगण्यासाठी देवापुढे बसलो होतो. आणि मग देवापुढे तुम्ही जर मार्ग सांगण्यासाठी बसताय, तुम्ही देशाचे सरन्यायाधीश आहात, मग ही न्यायालय सरी बरखास्त करा ना. तुम्ही न्यायमंडळाचे प्रमुख आहात, आता तुम्ही 9 नोव्हेंबरला रिटायर होणार आहात, मग त्यापूर्वी सर्व देशातील न्यायमंडळ बरखास्त करा, कारण जे आहे ते देवच निकाल देतील. आणि आज तुम्ही 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होते, त्यामुळं आज आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये लागू असताना तुम्ही हे वक्तव्य केले. अयोध्येचा निकाल 5 वर्षापूर्वी लागला, राम मंदिरही बांधून झालेलं आहे, म्हणजे ही वेळ नव्हती सांगायची. बरं तुम्ही सांगितले तर ठीक आहे,
तुम्ही तिथं कनेरसरचे ग्रामस्थ म्हणून भाषण करत नव्हता, तुम्ही देशाचे सरन्यायाधीश होता. आणि देशाचे सरन्यायाधीश असताना ज्यावेळेस तुम्ही हे वक्तव्य करताय, हे वक्तव्य निश्चितच चुकीचं आहे. आणि आपल्या या वक्तव्याबद्दल देशभरामध्ये साहेबांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होऊ लागलेली आहे की साहेबांनी निवृत्त न होता राजीनामा दिला जावा. बरोबर आहे, आपला सर्व धर्मनिरपेक्ष असा हा भारत देश आहे. आणि या भारत देशामध्ये जर सामान्य नागरिकांनी जर माझ्यासारख्या काही घटनेचा अपमान केला, काही चुकीचं कृत्य केलं, तर आम्हाला कायदा दाखवला जातो. सरन्यायाधीशांना कोण कायदा दाखवणार? परंतु मला या ठिकाणी एकच सांगायचंय, तुम्ही जो संविधान हातामध्ये दिले ना न्यायदेवतेच्या, त्याचा सुद्धा तुम्ही अपमान केलेला आहे कनेरसरमध्ये.